मित्रांनो, मी एक शेतकरी आहे आणि खेड्यागावातच राहतो. तसं माझं वय साधारण 30 असेल. मी जी कथा तुम्हाला सांगतोय ती मागच्याच वर्षाची आहे. तेव्हा हिवाळ्याची नुकतीच सुरुवात झाली होती. गुलाबी थंडी पडायला लागली होती. आमच्या शेतात तसंच आजूबाजूच्या पूर्ण शेतात गहू सिंचन करण्यायोग्य झाले होते. 3-4 दिवस आधीच बाबांनी मला म्हटलं की अरे श्रावण, शेतातले गहू सिंचन करण्यासाठी तयार झाले आहेत. तू आपल्या शेताला लागूनच असलेल्या पाटलाच्या वाड्यात जाऊन पाटील साहेबांना त्यांच्या विहिरीची मोटर पंप सुरू करून आपल्या शेतामध्ये पाणी घाल बरं. मला तर हे काम कंटाळवाणं वाटायचं, पण मी त्यांना नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी उद्याला रात्री शेताला पाणी सिंचनासाठी जाणार म्हणून मी वडिलांना सांगितलं. पण त्याआधी मला पाटलांना कल्पना द्यायची होती, म्हणून मी पाटलाच्या वाड्याकडे निघालो. पाटील साहेबांना पाणी देण्याबद्दल मोटर पंप लावून देण्याविषयी मी बोललो. त्यावर ते म्हणाले, अरे उद्या रात्री मी तर एका कार्यक्रमाला बाजूच्या गावी जाणार आहे आणि उद्याच वापस येणार. मी तर नसेल तरी पण माझी सूनबाई असेलच. तेव्हा रात्री घरी येऊन मोटर पंप सुरू करण्याबद्दल माझ्या सूनबाईला सांग. ती त्यात तुला मदत करेल. मी त्यांना होकार भरला. दरवाजाच्या आडून त्यांची सूनबाई आमचं बोलणं ऐकलं होतं. ती माझ्याकडेच बघून स्मित हास्य करत होती. मला तिचं ते गोड हास्य बघून कळून चुकलं की उद्या रात्री 2 मोटर पंप एकाच वेळी सुरू होणार आहेत. मित्रांनो, कधीकधी पाटलाच्या शेतातसुद्धा काम करायचं, त्यामुळे आमची जुनी ओळख होती. माझं त्यांच्या घरी येणं जाणंसुद्धा असायचं. पाटील, पाटलाची बायको आणि त्यांची सून हे तिघंच घरी असायचे. त्यांचा मुलगा हा परदेशात कामानिमित्त गेला होता. लग्नाला 1च वर्ष झालं होतं. बिचाऱ्या सूनबाईला तसंच सोडून तो गेला होता. नवरा नसल्यावर काय हाल होत असतील त्या बाईचे. असो, तशी सूनबाई माझ्याकडे चोर नजरेने पाहायची. तिच्या मनात काय शिजत असेल याचं मला चांगलंच ठाऊक होतं. नांगरणीचं सामान देण्यासाठी कधीकधी ती मला मुद्दामून स्पर्श करायची. मी तिला वहिनीच म्हणायचो. तशी वहिनी दिसायला खूपच गोरीपान नाही, पण शरीराने चांगलीच भरलेली आहे. भले भले तिच्याकडे बघून लाल घोटात असतात. मलाही कधी वाटायचे की तिला घ्यावं एकट्यात एकदाचं. भुकेली आहे बिचारी. एकदा पाटील शेतात नव्हते आणि ती शेतावर पाहणी करण्यासाठी आली होती. मजूर आपापल्या कामात गुंतलेले होते. ती चक्क माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, काय श्रावण, आजकाल घराकडे काही चक्कर नसते तुझी. मी म्हटलं, हो वहिनी साहेब, थोडं आमच्या शेतातलं काम होतं आणि काही दिवस गेलो होतो सासरवाडीला बायकोला घेऊन. बायको माझी काळजी करती तर तिची पण काळजी नको का घ्यायला मी. सासऱ्यांची तब्येत बरी नव्हती. आज सकाळी आलोय घरी आणि तिकडून तुमच्या शेतातच आलो बघा. बरं, जशी बायकोची काळजी घेतोय कधी कधी आमच्याकडेही लक्ष ठेवत जा. असं म्हणून ती थोडी लाजली. मला तिच्या म्हणण्याचा अर्थ समजला होता, तरी मी न समजल्यागत तिला म्हणाले, वहिनी तुमच्याकडे लक्ष म्हणजे काय? आता काय तू लहान राहिला होय तुला सर्व सांगायला? ये कधी वाड्यावर सांगते तुला. ती थोडी खोलील आवाजातच म्हणाली. पाटलाच्या सूनबाई माझ्यावरती लाईन मारत होती. दिसायला भोळी दिसायची, पण 1 नंबरची त्या प्रकारची होती. आपल्याला काय पाणी काढायची मतलब. त्यानंतर आमच्या थोड्या हासिक मजाकच्या गप्पा झाल्या आणि ती घराकडे निघाली. तेव्हापासून मी मुद्दामून वाड्यावर जायचो. पण तिथे एक भानगड होती. पाटलीनबाई घरीच असायची आणि तिच्यावर सुनेवर तिची बारीक नजर असायची. त्यामुळे मला काय जास्त वहिनीला बोलता येत नव्हतं ना काही करता येत नव्हतं. पाटलीनबाई थोडी आजारीच असायची, पण तिचं लक्ष असायचं सगळीकडे. दुसरा दिवसाची संध्याकाळ झाली आणि मी पाटलाच्या घरी जायला निघालो. तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या खेड्यात रात्री 11 नंतर लाईट यायची. त्यामुळे सर्व लोक रात्री शेतात जाऊन मोटर सुरू करून सिंचन करायचे. मग त्या रात्री मी मफलर, जॅकेट, दंडा आणि टॉर्च घेऊन पाटलाच्या वाड्याकडे निघालो. 10:30 वाजले होते. वाड्यात शिरताच माझ्यावर कुत्री भुंकायला लागली. तसा मी त्यांच्यावर लाठी उगारली. आमचा तो आवाज ऐकून पाटलाची बायको आपल्या सूनबाईला म्हणाली, अगं सूनबाई, बघ बरं कोण आले बाहेर. तशी ती दरवाजा उघडून बाहेर आली. मला तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत होती. मी म्हणालो, आमच्या शेतात सिंचन करायचं आहे, त्यासाठी
मोटर पंप सुरू करण्यासाठी मी आलो होतो. यावर ती म्हणाली, हो मला माहिती आहे. थांब थोडं, मी आलेच. मी तिथल्याच एका खाटेवर बसलो. अजून लाईट यायची होती म्हणून मग मी तिथे शेकोटी पेटवली. वहिनीसुद्धा एक कंदील घेऊन हात शिकायला आल्या. मी म्हटलं, वहिनी पाटील साहेब गेले का कार्यक्रमाला? ती म्हणाली, हो ना, संध्याकाळीच गेले. आता ते सकाळी येणार. त्या शेकोटीच्या प्रकाशात मला त्या पाटलाच्या सुनेचा अतिशय